विसर्जन झाल्यानंतर आम्ही अदितीला घेऊन मुंबईला जायला निघू. अहो पण ते बरं, ते नंतर बघू आपण. आता आधी विसर्जन करून घेऊ. या. मॉम, थँक्यू. मला सुद्धा हेच करायचं होतं. यातल्या कोणालाही त्रास झालेला नाही आवडणार मला. थँक्यू सो मच. अगं मॉम आहे मी तुझी. तुला काय हवं काय नको ते मला नाही तर अजून कोणाला कळणार. सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू कुठे? अरे सिद्धू तू वरती काय करतोय? तुला गणपती उचलायचा आहे, खाली ये लवकर. आदिती ये पुढे. हो. सिद्धू, पुढच्या वर्षी जोडीने येईल असं सांग बाप्पाला. सर बोलत मला. सिद्धार्थ, आय डोंट थिंक सो तू माझ्या मुलीला डिझर्व करतोस. सर असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तसं जर असतं तर तू अदितीची नीट काळजी घेतली असतीस. नाही सर, घेतो मी काळजी. मला नाही वाटत तसं. सर हवं तर तुम्ही अदितीला विचारू शकता. हा, ती होच म्हणणार ना. प्रेम करते ना ती तुझ्या. ठीक आहे सर, तुम्हीच सांगा मी असं काय करू की तुम्हाला पटेल की मी अदितीची काळजी घेतो. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. बघ, तू मला वचन दिलंयस. सो उद्या तुझ्या फॅमिलीने तुला इमोशनल केलं, फोर्स केला इथे थांबण्यासाठी, तरीही तुला अमेरिकेला जायचंय. क्लिअर? हो, मी माझ्या घरच्यांना समजून तुमचं वचन पूर्ण होणार. अरे लाजतोस की काय सिद्धू? अरे कुठे अडवला? अरे बाप्पाला सांग पुढच्या वर्षी जोडीने येणार म्हणून.
पुढच्या वर्षी जोडीने येऊ. सिद्धू, अरे उचल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. काय रे, काय झालं? मूर्ती उचलली जात नाहीये. हा? अरे सिद्धू, जोर लाव. देवा, अरे रुसलास की काय आमच्यावर? देवा, आमचं काही चुकलं असेल तर माफ कर आम्हाला. तुझी सेवा करण्यात आम्ही कुठे कमी पडलो असेल तर मला शिक्षा कर. मला वाटतं आज दिवसभर घरात जे काही झालंय ना त्याचा हा परिणाम आहे. रत्नाक्का, अहो तो विषय कशाला काढतायत आता? नाही उचलली जाते. दुमण्याने बाप्पाचा पाठ पकडलाय. दुमण्या बाहेर ये. दुमण्या बाहेर ये. दुमण्या बाहेर ये. मूर्ती सोड दुमण्या. मी नाही सोडणार. दुमण्या इकडे, इथे चल. दुमण्या इकडे चल. ये इकडे चल. ऐक दुमण्या ऐक इकडे चल. ऐकत जा. गुड बॉयज ना तू. दुमण्या गुड बॉयज ना. माझ्या पप्पाला नको ना घेऊन जाऊ. दोस्त आहे तो माझा. नको ना घेऊन जाऊ. नको ना घेऊन जाऊ. दुमण्या गुड बॉयज ना तू. पप्पा नको ना जाऊ. पप्पा, दादा तू थांबव ना. पप्पा थांब ना आमच्याकडे. पप्पा थांब ना. दादा थांबव ना. मला थांबव ना. पप्पा माझा दोस्त आहे. थांबव ना. आदित्य वहिनी, तू सांग ना. तुझं सगळं ऐकतील. ते सांग ना तू वहिनी. दुमण्या, तुला सांगितलेलं कळत नाही का? नाही, माझा पप्पा राहू दे. दुमण्या, आता हट्टीपणा करशील ना तर हँगरने मारेन मी तुला. मार, मला मारलं तरी चालेल, पण माझ्या पप्पाला नको ना घेऊन जा. मोठे बाई सांगा ना, माझ्या पप्पाला नका ना घेऊन जाऊ. दुमण्या, राजा आज विसर्जन आहे ना. बाप्पाला तर लवकर जाऊ दे, म्हणजे पुढच्या वर्षी लवकर येते. सिद्धू दादा प्लीज ना, माझ्या पप्पाला नका ना घेऊन जाऊ. अप्पा काका प्लीज. दुमण्या, अरे पाहुणा आहे तो आपल्या घरचा, आणि पाहुण्या माणसाला कधी ना कधी आपल्या घरी जावंच लागतं ना. रत्नाका सांग ना, नका ना पप्पाला घेऊन जाऊ दे. नका. निघूया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती काय काळजी करू नको, बाप्पा सगळं नीट करते. हा फोन तर बंद आहे. एसी लावूया. नाही नको, एसी लावला तर बिल येईल. आधीच कंपनीचं दिवाळी निघालंय. नको. फॅन. नको. नाही, त्याचं सुद्धा बिल आहे. गुड मॉर्निंग बॉस. अरे सिद्धार्थ, गुड मॉर्निंग. बरं झालं तू आलास. अरे ये आत ये. बस. ही बघ आपल्या ऑफिसची अवस्था बघ. तो फोन बंद, तो फॅन चालू केला ना की हवा कमी आणि आवाजच जास्त करतो. तुलाच काहीतरी करावं लागेल ना आता. बरं मला सांग, लग्न ठरलंय ना तुझं? ठरलं ना? बॉस तुम्हाला धाप लागले, तुम्ही बसा, मी तुम्हाला पाणी देतो. हो हो. बॉस पाण्याचा फिल्टर कुठे आहे? विकला. विकला? हा, परवडत नाही ना रे. हे बघ, घरून मी 2 बाटल्या भरून आणतो. दिवसभरात पुरतात. तू पण कॅरी करत जा उद्यापासून. अरे तू बस ना, बस. मला सांग, लग्न ठरलंय ना? नाही. काय नाही? काय झालं? नाही म्हणजे काय झालं? म्हणजे त्यांना घर पसंत नाही का तुझं? तू गावातला, ती शहरातली, तू शेतकऱ्याचा मुलगा, ती बिझनेसमॅनची मुलगी, त्यांच्या घरच्यांनी नकार दिलाय का? मोडलं सगळं. म्हणजे डील संपलं. कसली डील? माझं लग्न मोडलं नाहीये, फक्त तारीख ठरली नाहीये. अरे मग हे कधी सांगणार? मला अटॅक आल्यावर? अहो पण मी काय बोलायच्या आधी तुम्ही माझं लग्न मोडून रिकामे झालं. जरा थांबा, जरा आरामाने घ्या. अरे आराम करायची वेळ नाहीये ही. आपल्याला आपल्या कंपनीची ग्रोथ करायची आहे. मालगुडे, फाईल्स आणा. मालगुडे. अहो तुम्ही पोचायच्या आधी फाईल पोचवत जाओ. पाहिलं, आपल्या कंपनीची ग्रोथ ना या मालगुड्यांच्या स्पीड सारखी आहे. म्हणूनच मी घाई करतो. हे बघ, सगळं तुझ्या हातात आहे. तूच या कंपनीचा वाली. बॉस मी कंपनी जॉईन करून 2 महिने नाही झाले. जरा पेशन्स ठेवा. आणखीन पेशन्स? पेशन्स संपले माझे आता. उरलेली अर्धी कंपनी सुद्धा संपेल. मला तर कुलूप दिसतंय, कुलूप. कंपनीला लागलेलं कुलूप. बॉस तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आपण सगळं नीट करू. ठेव चॉकलेट. हा, अरे क्लायंट साठीच ते. 50 पैशाला एक चॉकलेट आहे. आपल्याला खायला सुद्धा परवडत नाही. हे बघ, या फाईल्स बघ. हा, आणि पटकन रेडी हो. तुझ्या सासू सासऱ्यांच्याच कंपनीत जायचंय आपल्याला. आपलं प्रेझेंटेशन आहे तिथे. अरे तू जावई ना त्यांचा, ते तुला नाही म्हणणार नाही. बॉस मी पर्सनल रिलेशन प्रोफेशनल कामात आणत नाही. काय म्हणजे? माझा स्टार्टअप सुरू होण्याआधीच बंद होणार? मला तर कंपनीला कुलूप लागला असं दिसतंय.
असं कसं कुलूप लागेल? बॉस मी आहे ना. अरे पण तुझा काय फायदा? तुझं आपलं पर्सनल प्रोफेशनल प्रोफेशनल पर्सनल हे सगळं चाललंय. असं केलं तर आपला स्टार्टअप कसा उभा राहणार? बॉस होणार, नक्की होणार. आपण स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ. मला सांगा, तुम्हाला समोर काय दिसतंय? पोपटाचा डोळा दिसतो असं म्हणणारा अर्जुन नाहीये मी, आणि तू सुद्धा द्रोणाचार्य नाहीयेस. कंपनीचा ग्राफ फक्त खाली जाताना दिसतोय मला. बॉस, त्या पलीकडे जाऊन विचार करा. तेव्हा तिकडे बघा, तुम्हाला 13 मजल्याची अशी उंच काचेची लॅविश बिल्डिंग दिसते. अरे पण तिचं काय? बॉस, ती आपल्या कंपनीच्या मालकीची आहे. हं? हे केव्हा झालं? होणार, सगळं होणार. खाली बघा, तिकडे तिथे खाली अशी मोठमोठ्या इन्स्टिट्यूट मधल्या मुलांची रांग लागली. ते पण कशासाठी? आपल्या कंपनीत जॉब घेण्यासाठी. अरे पण त्यांचा पगार कोण देणार? बॉस, तुम्ही छोटा विचार करता सोडून द्या. आपल्या कंपनीचा टर्नओव्हर करोडोमध्ये असेल. कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये फक्त आपल्या कंपनीचा बोलबाला असेल. तुम्हाला असं प्राऊड फील होत असेल. तुमची छाती अशी अभिमानाने फुलून आली असेल. तुम्ही 13व्या मजल्यावरून आपल्या ऑफिसकडे बघताय. तुम्हाला आपल्या कंपनीचा असा ग्राफ वर जाताना दिसतोय. आश्चर्य वाटते. आणि असंच बघत तुम्ही मला अमेरिकेत फोन लावताय आणि मी तिथून तुम्हाला मार्गदर्शन करतोय. हे पण हे सगळं तू अमेरिकेला जाण्याच्या आधी होणार आहे ना? बॉस, नक्की होणार. मला तर आत्ताच दिसायला लागले. मला तर फक्त आजची डील दिसते. आजची डील क्रॅक झाली पाहिजे. हे करशील ना तू तेवढं? हो. मग ठीक आहे. अरे बस बस बस. हे बघ, गेल्या गेल्या काय कर माहिती का, की आधी सासू सासऱ्यांच्या पाया पड, म्हणजे ते खुश होतील. बॉस, मी ही डील फायनल करीन, पण माझ्या कॅलिबरवर, कंपनीच्या मालकाशी असलेल्या रिलेशनवर नाही. हो, मला कॉन्फिडन्स आहे. तू मोठ्या पगाराची नोकरी करू शकला असतास, तरी तू इथे थांबलास ही कंपनी मोठी करायला, मला मदत करायला. तुझे आभार कसे मानू हेच मला कळत नाही. बॉस, आमचे तात्या नेहमी म्हणतात, जो शून्यातून सुरुवात करतो त्याला हरण्याची भीती नसते. सिद्धार्थ, अरे आपण शून्यातच आहोत. बघितलं, सत्य आहे. हे बघ, ही डील आपल्यासाठी खूप महत्वाची. अरे उचल, आईचा फोन आहे ना. सगळ्या कंपनीला माहित झालंय तुझ्या काळजीपोटी ती दिवसातून 3 फोन करत असते. घे आईचा आशीर्वाद घे, म्हणजे ही डील फायनल होईल. हो सर, नक्की होणार. आलोच. सिद्धू, अरे किती उशीर फोन उचलायला? मोठी बाई, अगं ऑफिस मध्ये मी. अरे हो, कळलं, पण एक फोन तरी करायचास ना बेटा. तुला माहिती आहे, तुला बघितल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय माझी सकाळ सुरू होत नाही. ते 1 मिनिट, भाजी ठेव. मोठी बाई, ऐक माझं. मला आधी सांग, तू नाश्ता केलास का? तू बाहेरचं काही खात नाहीस ना बेटा? बेसनाचे लाडू दिले ते का? हा सिद्धू, अरे तू बोलत का नाहीयेस? बरं आहे बेटा तुला? मला बरं वाटतंय, पण तू मला बोलायला देशील तर ना. किती ती कामाची धावपळ, त्यात माझी काळजी, किती दगदग करणार आहे. जरा आराम कर ना आता. कधी तुझा चेहरा बघेन असं होतं. सकाळपासून कशात मन लागत नाही रे. सारखा तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. मुंबईला पोचला असशील की नाही, खाल्लं असशील की नाही, झोपला असशील की नाही. तू डोळ्यासमोर नसलास ना की जीव खालीवर होतो रे. तुला नाही कळणार आईची माया. अगं किती काळजी करणार आहेस. एक दिवस कामासाठी कुठे लांब निघून गेलो तर, तुला दिसलोच नाही तर मरून जाईन मी. मोठी बाई, उगाच काहीतरी बोलू नकोस. सिद्धू, नवसानं झालायस तू. तुझ्या जन्माच्या वेळी खूप आनंद झाला, पण तू रडलास ना तेव्हा टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यात. अरे घरातले सगळे लोक जमा व्हायचे, पण मी तुला माझ्या उराशी कवटाळून बसायचे. घरातल्या घरात 2 मिनिट जरी तू दृष्टीआड झालास ना तरी माझा जीव कसा विसवायचा. पण आता म्हणतोस कामासाठी लांब जाणार. घरी जाऊ दे रे तुला मी. 1 मिनिट सिद्धू, मला खूप काम आहे ना बाळा, मी तुला नंतर फोन कर.